नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. मंडळी, मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं, मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या बातमीनं. मुंबईत चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळ भर रस्त्यात गोळीबार करण्यात आलाय. नवी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकावर, त्याचं नाव सदरुद्दीन खान, यांच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला. चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायमंड गार्डन सिग्नलजवळ साधारण 9:50 ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अंधाधुंद गोळ्या चालवल्या आणि या घटनेत बांधकाम व्यावसायिकाच्या गालाला चाटून एक गोळी गेली, तर दुसरी गोळी ही गाडीला लागली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय. आणि एबीपी माझाचा प्रतिनिधी अजय माने, माझा सहकारी अजय माने आत्ता घटनास्थळी, चेंबूरच्या घटनास्थळी जिथं गोळीबार झाला रात्री 9:50 नवी मुंबईतल्या एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. त्याच्या गाडीला गोळी लागली, त्याच्या गालाला एक चाटून गोळी गेली आणि ही घटना घडली चेंबूरच्या आचार्य अत्रे उद्यानाजवळ भर रस्त्यात. अजय, काय माहिती आहे सविस्तर या सगळ्या घटनेबद्दल? आपण जर पाहिलं तर सदरुद्दीन खान या इसमावर गोळीबार जो आहे तो 9:50 झालेला आहे. खरं तर मी आज घटनास्थळावरून आढावा घेतोय. फॉरेन्सिकची टीम, पोलीस पथक, सगळीच जी यंत्रणा जी आहे या ठिकाणी कामाला लागलेले. संपूर्ण एरिया जो आहे तो सील केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर फॉरेन्सिक एक्सपर्ट सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो गोळ्या जसं झाडल्या गेल्या त्याच्यानंतरची काडतूस, म्हणजे आपण जे गोळींची पुंगळी बोलतो, ती सुद्धा आता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 50 वर्षीय इसम आहे नवी मुंबईचा सदरुद्दीन खान, त्याच्यावर हा थेट जो आहे तो गोळीबार या सिग्नलला झालेला. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विजय सर की हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर गजबजलेला परिसर आहे. त्यामुळे मुंबईच्या भर रस्त्यावर असा गोळीबार, त्यामुळे अत्यंत भीतीदायक वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असलेल्या या भागात सिग्नलवर हा गोळीबार झालेला आहे. डिफेंडर अशी गाडी होती आणि या डिफेंडर गाडीवर थेट गोळीबार झाल्याची माहिती जी आहे समोर आलेली आहे. गालाला जो आहे तो गोळी लागलेली आहे, एक गोळी गालाला लागलेली आहे आणि दुसरी गोळी गाडीवर लागलेलीची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. ज्याच्यावर हा गोळीबार झाला तो म्हणजे सदरुद्दीन खान, हा नवी मुंबईचा रहिवासी आहे आणि त्याच्यावर जो आहे तो हा गोळीबार झालेला आहे. सध्या त्यांना जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांची तब्येत जी आहे ती एकंदरीत नियंत्रणात आहे. कुठलीही जर पाहिलं तर कुठलीही जास्त हानी या प्रकरणात झालेली नाही. तसंच ज्या डिफेंडर गाडीवर हा थेट बेछूट गोळीबार करण्यात आला ती गाडीसुद्धा पोलीस प्रशासनाने जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे आणि संपूर्ण चौकशी जी आहे ती या प्रकरणात सुरू झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायन पनवेलचा हा मार्ग आहे, नेहमी वर्दळीचा भाग हा राहिलेला असतो आणि त्या पनवेलच्या सायन पनवेल हायवेवर जो आहे तो हा गोळीबार झालेला आहे. त्यामुळे गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. भीतीदायक वातावरण जे आहे ते झालेलं आहे. खरं तर आचार्य अत्रे उद्यान म्हणून चेंबूरची ओळख असलेल्या ह्याच गार्डनच्या सिग्नलवर हा संपूर्ण गोळीबार झाल्यामुळे या संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आणि ज्याच्यावर गोळीबार झाला तो सदरुद्दीन खान हा जो आहे तो मूळचा नवी मुंबईचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. तर दुसरी बाब म्हणजे की बाईकवरून 2 जण आले आणि त्यांनी ह्या 2 गोळ्या ज्या आहेत त्या सदरुद्दीन खानच्या गाडीवर चाललेल्या आहेत. काही वेळातच पोलीस प्रशासनाकडून सदरुद्दीन खानची जो गाडी चालवत होता तो ड्रायव्हर, त्याला या ठिकाणी घटनास्थळी आणल्या जाण्याची बाब जी आहे ती वर्तवली जाते आणि त्याच्याकडून संपूर्ण नेमका घटनाक्रम काय आणि त्याची पुनरावृत्ती जी आहे ती यांच्याकडून करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जाईल. फॉरेन्सिक टीमने जे आहे ते गोळ्यांच्या पुंगळ्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि या ठिकाणाची जी गोष्ट अजय, या घटनेनंतर या जो काही पोलिसांचा तपास सुरू आहे, जी काही तिकडनं माहिती मिळते त्यावर तू लक्ष ठेवून राहा आणि या प्रकरणात पोलिसांनी काय माहिती दिली आहे ही देखील आपल्याला पाहायची आहे. साधारण रात्री 10च्या दरम्यान सदरुद्दीन खान म्हणून आहेत की जे नवी मुंबई या ठिकाणी राहतात. ते सायन पनवेल रोडनी जात असताना डायमंड गार्डन या ठिकाणी त्यांची गाडी सिग्नलवरती थांबलेली असताना 2 इसम आले आणि त्यांनी गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे. सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. आम्ही या अनुषंगानं आता एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे. या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.